तर आम्ही आता चाललोय मेडशिंगे, सांगोला तालुक्यातील गाव आहे. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला आमचे देर म्हणजे भैयासाहेब भिंगा देरे तुम्हाला माहिती सांगतील. हा. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय आमच्या गावी मरमी मातेची यात्रा करण्यासाठी आणि आमच्या सोबत आमचे बंधू मित्र सुमित भंडारे, सफर टूर्स अँड ट्रॅव्हल्स, सुखाचा प्रवास सोबत घेऊन चाललोय आम्ही सुमित भंडारे यांना. तर भेटू आपण थेट मेडशिंगीमध्ये भेटू आपण. यात्रेनिमित्त आम्ही चाललोय यात्रेला. कोणी तुम्ही येणार असेल तर या जेवायला. आणि मी तुम्हाला ओळख करून देते. त्या माझ्या लाडक्या जाऊबाई, हे त्यांचे मिस्टर, हे माझे मिस्टर, हा आमचा लाडका मोठा पिमू, आणि हे माझे मिस्टर. तर आता तिथं गेलं की मी ब्लॉग कंटिन्यू करते. नक्की कशा पद्धतीने आमची सगळी ऑल फॅमिली येणार आहे नाही का यात्रेनिमित्त. फॅमिली पूर्ण तुम्हाला आज बघायला भेटेल. तर हाय हॅलो. तर आम्ही विटा ते सांगोला या मार्गे मेडशिंगीला जाणार होतो. मेडशिंगी गाव कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही आता सांगोल्यापासून सांगोला पुढे 10 किलोमीटर अंतरावरच राहिलेलो आहे. मेडशिंगी 2 किलोमीटर फक्त राहिले. खायला मस्तपैकी सगळ्यांनी एक एक काढली. आम्ही तिथं पोहोचल्यानंतर कंटिन्यू करावं. तर बघा आम्ही आता मेडशिंग येथे पोचलेलो आहे आणि आमच्या अगोदरच एक मिनी ट्रॅव्हल्स पण आली होती. आणि हे बघा जेवणाचं नियोजनाचं हे आमचे सगळे दीर सासरे मिळून बघत आहेत. आणि आता मी तुम्हाला सगळ्यांची ओळख. हे बघा हे आमचे दीर आहेत, ओंकार भिंगार देवे, ह्या जाऊबाई मयुरी, आणि ह्या माझ्या लाडक्या जाऊबाई प्रिया भिंगार देवे. आणि ह्या खाली बसलेल्या आहेत त्या माझ्या सगळ्या सासूबाई आहेत. ते तिकडं व्हाईट शर्टमध्ये माझे मिस्टर तुम्हाला माहीतच आहेत. ह्या सगळ्या सासूबाई आहेत माझ्या. तरी पूर्ण मंडळी आमची भिंगार देवे मंडळी आलेली नव्हती. हे फक्त 50-60% लोक होते. हे सासरे. आणि आम्ही आता देवीला नैवेद्य वगैरे घेऊन जाणार होतो. तर त्याची तयारी सगळी नियोजन चाललेलं होतं. बघा पुढे आणि माझ्या सासूबाई या बघा पिंक साडी घातलेली. त्या माझ्या सगळ्या सासूबाई आहेत. खाली बसलेले सगळे आम्ही घरातलेच आहोत पण त्या माझ्या सासूबाई. आणि या सगळ्या चुलत जाऊबाई वगैरे. माझ्या धाकटे देराचं अजून लग्न नाही झालेलं. तर आम्ही आता सगळे निघालो होतो. बघा ही आमची सगळी भिंगार देवी फॅमिली. आणि हे समोर दिसत आहेत ते माझे सासरे मेडशिंगीमध्येच राहतात ते. आणि ही सगळी भिंगार देवी आमची फॅमिली. हे चुलत सासरे, सासू, जाऊबाई, दीर सगळे. तरी अजून भरपूर मंडळी आली नव्हती. सगळे टोटल आमचे 70 ते 80 लोक असतील भिंगार. आमचे जे सासरे मेडशिंगीमध्ये राहतात तिथून देवीचं मंदिर एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे चालतच निघालो होतो. सांग बरं.
तर आम्ही आता सगळे मंदिरामध्ये पोचलो होतो बघा. आणि हे जे पिवळा टी शर्ट घातलेले आहेत आमचे सासरे आहेत ते पण, आणि हे गुलाबी शर्टवाले ते माझे सासरे आहेत. आणि हे बघा मेडशिंगी गावातील मरीमाताचं मंदिर देवीचं. कोण मेडशिंगीमध्ये असेल तर कमेंट करून सांगा. तर इथं बघा आम्ही सगळे ओटीचं सामान नारळ वगैरे घेत होतो देवीला. आणि आमच्या सासूबाई म्हणत होत्या की 2-2 कशाला घ्यायला, पण मी म्हणजे जे ओटीचं सामान आहे त्याच्याबरोबर जो नारळ घेतला तर तो अर्पण करायला घेतला होता. आणि जो त्यांनी नारळ घेतला तर तो बाहेर फोडण्यासाठी घेतला होता. तर आम्ही आता जातो बघा मंदिरामध्ये आतमध्ये. चलो. आणि मी पहिल्यांदा वॉइस ओव्हर करते, जर थोडंफार काही वेगळं म्हणजे चुकीचं बोलत असेल तर जरा समजून घ्या. हे बघा हे आम्ही मंदिरात आता पोहोचलो. आणि तुम्ही कधी न बघितलेल्या प्रथा पण तुम्हाला ते इथं बघायला भेटतील. मी पण पहिल्यांदाच बघितलं. हे सगळे देवीला ओटीचं सामान वगैरे देऊन पाया पडत होते. आणि आता ही एक नवीन वेगळी प्रथा तुम्हाला बघायला भेटेल. पुढे कंटिन्यू करा. आणि जर कोणाला अंधश्रद्धा वाटत असेल, आता हे बघा हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नसेल तर नका. आता इथे तुम्हाला एक नवीन प्रथा पाहायला भेटेल. म्हणजे इथे कसं होतं, देवीच्या मंदिराला लोटांगण घालत प्रदक्षिणा घालायच्या होत्या. मी निळ्या साडी घातलेल्या त्या माझ्या सासूबाई आहेत. बघा आता लोटांगण घेऊन आहेत प्रदक्षिणा घालत. आणि तो ज्याच्या
ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय असतो. आमच्या सासूबाई म्हणजे चुलत सासूबाई लोटांगण प्रदर्शन करणार आहे मंदिरात. आणि हा माझा हेतू काय अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही. तुम्हाला मी 2-3 वेळा सांगितलं, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विश्वासाचा विषय आहे. बघा अशा प्रकारे प्रदक्षिणा घालून झालेल्या आहेत पूर्ण. हात जोडून बघ काय काय बघ.
देवीला नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालं. मी जे घरी सामान घेतलं होतं ते द्यायला थांबले. आता जो दुसरा नारळ आमच्या सासूबाईने घेतला होता तो आम्ही बाहेर फोडणार होतो. शेवटीचं सामान घेऊन झालेलं होतं. आणि इथे बघा आता फायनली आम्ही जेवायला बसलो. कोकणाचा मस्त झणझणीत रस्सा, बाजरीची भाकरी, सुक्कं मटण वगैरे. निघालोय आता आणि विहांसाठी चपाती घेतली होती. परतीचा प्रवास. आम्ही ब्लॉग मध्ये संपूर्ण यात्रा आमची दाखवेलच बघा. आणि हे जे दिसतंय ते बघा आमची मेडशिनीमध्ये राहणारे सासरे आहेत. आणि आम्ही आता निघालो होतो सगळेजण. काय हो बरेच का नाही आले होती ती नाही आली झालंय. विमाल इकडे तर आम्ही आता सगळे निघालो होतो बघा. ही मिनी ट्रॅव्हल्स केलेली. आता चालले सगळे. जाताना आमच्या सासऱ्यांना म्हणलं एक सेल्फी घेऊया. त्यांच्याबरोबर एक सेल्फी घेतला आम्ही. आणि हा त्यांचा मुलगा म्हणजे आमचे दीर. फायनली आम्ही निघालो बघा. आणि आम्ही भिवघाटाच्या घाटात होतो. एवढं सुंदर धुकं पडलं होतं. एकदम असं महाबळेश्वरमध्ये गेल्यासारखं फील होत होता. आता मोबाईलमध्ये माझ्या क्लिअर दिसणार नाही तुम्हाला. आणि अशा प्रकारे आजचा दिवस एकदम मस्त छान गेट टुगेदर, एकदम मस्त फॅमिली सगळे एकत्र आले होते. आनंद वेगळाच असतो, तुम्हाला माहीतच असेल. तर चला मी आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. आणि ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. टाटा बाय बाय.